आणि तो तुमच्या घरी नुसता पाठवून द्यायचा, आता मी ह्या ग्राहकाला घेऊन चाललेली आहे. म्हणजे त्या ग्राहकाने जर काही गडबड केली तर त्याचा पुरावा आपल्याकडे राहील. आम्ही पुरुष सगळे गडबड करणारे नाही, परंतु काही वेगळ्या विचाराची लोक, काही अतिशय समाजामधली विकृती असे काही लोक असतात. आपण कधी कधी पेपरला वगैरे वाचतो, तुम्ही चांगल्या भावनेने घेऊन जाल, परंतु त्याने काही गडबड केली तर तुमच्या घरी तो एक फोटो गेलेला असेल तर लगेच पुरावा झाला की आमची भगिनी, आमची मुलगी, आमची पत्नी, आमची जाऊ ह्याला रिक्षातनं घेऊन गेली. आणि प्रत्येक वेळेस बहिणींचे फोटो नका काढू, त्या तुमच्यावर तिथं काही गडबड नाही, परंतु आमच्यासारख्यांचे फोटो निश्चित काढा. आणि तुम्हाला वाईट पण वाटायचं कारण नाही. आम्ही उभं राहिलो ना, रोज आमच्याकडे 1000 लोक फोटो काढून घेत असतात, आम्ही फोटो काढून देत असतो. त्याच्यामुळे त्या पुरुषाला सांगायचं की भावा तू माझ्या गाडीत बसतोय ना, तुझी आठवण म्हणून मी फोटो काढतो. आठवण, भाऊबीजेला तुझी आठवण मी ठेवणार आहे, रक्षाबंधनाला आठवण ठेवणार आहे. गमतीचा भाग जाऊ द्या, पण हे गरजेचं आहे. कधी माझी बहीण रात्री अपरात्री कुठं चालली, एखाद्या विकृत माणसानी काही तिथं गडबड केली तर पोलीस यंत्रणेला सगळ्या गोष्टी धागेदोरे मिळायला सोपं जाईल, हे लक्षात ठेवा. आणि आधी ती पुढं कुठं कार्यक्रमाला गेली तर सगळ्यांना सांग. आणि टीव्ही वाल्यांना तुम्ही दाखवा सगळीकडे, नाहीतर नको ते दाखवत असतं हे दाखवा. त्याच्यामध्ये नको ते नाही, म्हणजे टीआरपी वाढवणारं दाखवत असतात. तर हे पण सांगा, या पिंक रिक्षा महिलांच्या करता नुसतं रोजगाराचं साधन नाही,